नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्रामधून डी फार्म, बी फार्म किंवा एम फार्म केलं असेल तर आता तुम्हाला जे फ्युचरमध्ये गव्हर्नमेंट एक्झाम्स आहेत ज्यासाठी तुम्हाला स्टडी करायची आहे, जसं की DHS फार्मसी ऑफिसर, त्यानंतर RRB जे आपल्याला सप्टेंबरमध्ये नोटिफिकेशन बघायला मिळेल, MCRE 5 याचं पण नोटिफिकेशन आता येणारच आहे, UPSC DI हे पण फ्युचरमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि असे विद्यार्थी जे बी फार्म करत आहे आणि GPET 2027चा अभ्यास करत आहे त्यासाठी हे लेक्चर सिरीज खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपलं चॅनल या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. तर आपण सुरू करत आहोत आजचं फार्माकोलॉजीमधून जनरल फार्माकोलॉजी, जे आपल्याला प्रत्येक एक्झाममध्ये इम्पॉर्टंट आहे, बेसिक आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे. यावर एक्झाममध्ये क्वेश्चन येतच असतात आणि DHS फार्मसी ऑफिसरमध्ये पण जनरल फार्माकोलॉजी मेन्शन आहे. तर सुरुवात करूयात. बघा, इंट्रोडक्शन टू फार्माकोलॉजीमध्ये आज आपण इंट्रोडक्शन टू फार्माकोलॉजी शिकणार आहोत. त्यासोबत ड्रग अँड ड्रगचे सोर्सेस काय आहे ते पण शिकणार आहोत. तर बघा, इंट्रोडक्शनमध्ये आपण फार्माकोलॉजीची डेफिनेशन बघू. फार्माकोलॉजी म्हणजे काय? फार्मॅको म्हणजे आपल्याला दोन शब्द आपल्याला बघायला मिळते. एक असते फार्मॅकॉन. फार्मॅको म्हणजे फार्मॅकॉन, त्याचा मिनिंग होतो ड्रग. आणि लॉजी म्हणजे काय असते तर दॅट इज स्टडी करणे. कोणत्याही शब्दाला जर लॉजी लागलं तर समजून जायचं काय आहे, स्टडी करणे. ओके, तर जसं तुम्हाला एक्झाम्पल देतो, सायटोलॉजी स्टडी ऑफ सेल्स, मायकोलॉजी स्टडी ऑफ फंगस, ऑर्निथोलॉजी स्टडी ऑफ इन्सेक्ट. ठीक आहे, तर या स्टडीला लॉजी जर लागलं तर त्याला आपण काय म्हणत असतो, स्टडी. आता इथे फार्मॅकॉनचा मिनिंग होतो ड्रग. आता ड्रगची स्टडी करणं म्हणजे काय असते, फार्मॅकोलॉजी. ओके, तर इथं डेफिनेशन काय होते, फार्मॅकोलॉजी इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ ड्रग अँड इट इन्क्लूड्स स्टडी ऑफ Pharmacology. Pharmacology is a branch of science that deals with study of drug and its effect in the body. That is called as pharmacology. त्यासोबत आपण सोर्सेस ऑफ ड्रग इथं स्टडी करतो, ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रीशन. याला कंबाईनली आपण फार्माकोकायनेटिक स्टडी म्हणत असतो. त्याचनंतर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि टॉक्झिसिटी हे पण आपण स्टडी करत असतो. मेकॅनिझम ॲक्शन आणि त्याचं इफेक्ट जे असते ते आपण फार्माकोडायनॅमिक्समध्ये स्टडी करत असतो. तर फार्माकोलॉजी इज इक्वल टू फार्माकोकायनेटिक्स अँड फार्माकोडायनॅमिक्स. ओके, फार्माकोकायनेटिक्समध्ये ADME, फार्माकोडायनॅमिक्समध्ये इट्स मेकॅनिझम ऑफ ॲक्शन अँड इट्स इफेक्ट. ओके, त्यानंतर काही इम्पॉर्टंट सायंटिस्ट बघा ज्यावर आपल्याला डायरेक्टली क्वेश्चन येतात, जसं की ओशवाल्ड शिमिटबर्ग. हे काय आहे तर फादर ऑफ मॉडर्न फार्मॅकोलॉजी, यांना फादर ऑफ मॉडर्न फार्मॅकोलॉजी म्हणतात. त्यांनी स्टडी ऑफ मेटाबॉलिझम, ड्रगचं मेटाबॉलिझम कसं होते ते स्टडी केलं, म्हणून त्यांना फादर ऑफ मॉडर्न फार्मॅकोलॉजी म्हणतात. त्यानंतर क्लॉड बेर्नार्ड यांनी फाउंडेशन ऑफ मॉडर्न फार्मॅकोलॉजी असं म्हणतात, फाउंडेशन फॉर मॉडर्न फार्मॅकोलॉजी, कारण की यांनी असे ड्रग्स आणि त्यांचं इफेक्ट जे आहे हार्ट आणि ब्लड वेसलवर काय आहे हे स्टडी केलं होतं, म्हणून त्यांना क्लॉड बेर्नार्ड म्हणतात. ओके, त्यानंतर बघा, अजून जर सायंटिस्टबद्दल माहीत करायचं तर तुम्हाला एक सांगतो, फादर ऑफ फार्मसी एज्युकेशन इन इंडिया, तर प्रोफेसर M.L. श्रॉफ. ओके, यांनी जे बी फार्म जे आणलं होतं फर्स्ट टाईम, IIT BHU जे आता BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे त्यामध्ये बी फार्म काय केलं होतं तर फर्स्ट टाईमसाठी आणलं होतं, म्हणून त्यांना फादर ऑफ इंडियन फार्मसी म्हणतात. तिथूनच आपल्या फार्मसी एज्युकेशनची सुरुवात झाली होती. फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय असते, व्हॉट बॉडी डज टू ड्रग. आता काही स्टुडंट्सला असं कन्फ्यूज होत असते की फार्माकोकायनेटिक्स म्हणजे बॉडी डज टू ड्रग की ड्रग डज टू बॉडी. तर फार्माकोकायनेटिक्समधलं तर सिम्पली अल्फाबेटिकली जायचं, बी त्याच्यानंतर बी पहिले येते त्याच्यानंतर D येते, ते हे फार्माकोकायनेटिक्समध्ये टाकून द्यायचं, व्हॉट डज बॉडी डज टू ड्रग. आणि PD फार्माकोडायनॅमिक्स जर म्हणलं तर मग त्याचं उलटं करायचं, ड्रग डज टू बॉडी, व्हॉट डज ड्रग डज टू बॉडी, दॅट इज कॉल्ड ॲज फार्माकोडायनॅमिक्स. आता फार्माकोकायनेटिक्स आणि फार्माकोडायनॅमिक्स आपण डिटेलमध्ये स्टडी करू. त्यानंतर फार्माकोकायनेटिक्स आता थोडं डिटेलमध्ये आपण वाचू. फार्माकोकायनेटिक्समध्ये फार्मॅकॉन म्हणजे ड्रग, हे आपण फार्माकोलॉजीच्या डेफिनेशनमध्ये पाहिलं. त्यासोबतच कायनेसिस म्हणजे काय होते, कायनेटिक्स म्हणजे कायनेसिस म्हणजे मुवमेंट, ग्रीक वर्डमध्ये मुवमेंट होत असते. म्हणजे ड्रग आपण जेव्हा ॲडमिनिस्टर करतो किंवा मग अप्लाय करतो तिथून त्याची मुवमेंट काय असते आणि ड्रगचं काय अल्ट्रेशन होते हे सर्व स्टडी करत असतो, ते फार्माकोकायनेटिक्समध्ये स्टडी करत असतो. क्वांटिटेटिव्ह स्टडी ऑफ मुवमेंट इन अँड थ्रू आउट द बॉडी इज फार्माकोकायनेटिक्स. ओके, क्वांटिटेटिव्ह स्टडीमध्ये काय येते, ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन. ओके, या चारला मिळून काय म्हणत असतो आपण, फार्माकोकायनेटिक्स म्हणत असतो. त्यानंतर बघा,
हे जे असते ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रीशन, याला आपण AD मी म्हणत असतो. आणि त्यांचे रिलेशनशिप विथ थेरपेटिक म्हणजे जे आपल्या थेरपेटिक रिस्पॉन्स येणार आहे, आणि लॉजिकल म्हणजे जे टॉक्झिक इफेक्ट्स येणार आहे, यासोबत या रिस्पॉन्स सोबत आपण रिलेशनशिपमध्ये आपण स्टडी करत असतो. ते कुठं करत असतो? फार्माकोकायनेटिक्समध्ये स्टडी करत असतो इन रिस्पॉन्स टू ह्युमन्स अँड ॲनिमल्स. ओके, हे पण इम्पॉर्टंट आहे. त्यासोबतच ADME जी प्रोसेस जी असते तर पहिले ॲब्झॉर्प्शन होतं, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर मेटाबॉलिझम, त्यानंतर एक्सक्रीशन. ॲब्झॉर्प्शन म्हणजे तर आपण ओरली मॅक्झिमम ड्रग आपण ओरलीच इंजेस्ट करतो, त्यानंतर ते जाते स्टमकमध्ये आणि इंटेस्टाईनमध्ये जी कॅपलरीज असतात तिथून ड्रग काय होतं तो ॲब्झॉर्ब होतो आणि एंटर करतो इन द सिस्टमिक सर्क्युलेशन, दॅट इज ब्लड, त्याला म्हणते ॲब्झॉर्प्शन. आणि मग ते ब्लडसोबत थ्रू आउट द बॉडी जेव्हा स्प्रेड होतं त्याला म्हणतात असते डिस्ट्रीब्युशन. वेगवेगळ्या कंपार्टमेंट वेगवेगळ्या ऑर्गनपर्यंत पोहोचतो, दॅट इज डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर मेटाबॉलिझम म्हणजे जेव्हा आपला ब्लडसोबत ड्रग लिव्हरमध्ये जाते, मेनली लिव्हर, तिथे ते मायक्रोझोमल एन्झाईम्स असतात किंवा केमिकल्स असतात, तर ते आपल्या ड्रगला मेटाबॉलाइज करते, मोठमोठ्या पार्टचं ड्रग छोट्या छोट्या पार्टमध्ये कट करते, त्याला म्हणत असतो मेटाबॉलिझम. आणि त्यानंतर किडनी थ्रू काय होते तर एक्सक्रीट होत होते, दॅट इज एक्सक्रीशन. हे झालं ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रीशन. मेमोनिक लक्षात ठेवा ADM. ओके. आणि हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन या दोघांना मिक्स करून जर आपण काही शब्द आहे त्याला म्हणत असतो बायो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, बायो ट्रान्सफॉर्मेशन. जर शब्द आला तर कन्फ्यूज नाही व्हायचं. बायो ट्रान्सफॉर्मेशन मीन्स मेटाबॉलिझम प्लस एक्सक्रीशन. त्यानंतर आपण फार्माकोडायनॅमिक्सवर येऊन जाऊ. फार्माकोडायनॅमिक्सची स्टडी करत असताना यात पण आपल्याला फार्माको शब्द तर सेमच आहे, म्हणजे ड्रग आहे. आणि डायनॅमिक्स इथे शब्द चेंज झाला. डायनॅमिक्स म्हणजे काय असते तर ॲक्शन किंवा पॉवर. ग्रीक वर्डमध्ये तेच काय होतं तर ॲक्शन किंवा पॉवर. हे काय असते व्हॉट ड्रग डज टू बॉडी. फार्माकोडायनॅमिक्समध्ये काय असते, आता ड्रग आपल्या बॉडीसोबत काय करतो तर फार्माकोडायनॅमिक्स डील्स विथ फिजिओलॉजिकल इफेक्ट्स जे ड्रगमुळे येणार आहे, त्यासोबत बायोकेमिकल इफेक्ट झाले, त्यासोबत डोज रिस्पॉन्स रिलेशनशिप, डोज आणि रिस्पॉन्स यामध्ये काय रिलेशनशिप आहे हे पण स्टडी कुठे करतो आपण फार्माकोडायनॅमिक्समध्ये स्टडी करतो. त्यानंतर ड्रग इंटरॅक्शन आणि मेकॅनिझम ॲक्शन, ड्रगचं मेकॅनिझम ॲक्शन हे सर्व आपण कुठे स्टडी करतो फार्माकोडायनॅमिक्समध्ये स्टडी करतो. डोज रिस्पॉन्स रिलेशनशिप समजून घेऊया. हे बघा, डोज रिस्पॉन्स रिलेशनशिप म्हणजे काय, इकडे जे आपण डोज जसं वाढवत जाऊ आणि इकडे जे आहे रिस्पॉन्स, ठीक आहे, जसं आपण डोज वाढवत जाऊ तसं रिस्पॉन्स काय असतं तर वाढत जाते. म्हणजे इथं काय आहे ते मॅक्झिमम इफेक्ट, एक मॅक्झिमम डोजवर एक मॅक्झिमम इफेक्ट मिळते, तर हे असते डोज रिस्पॉन्स रिलेशनशिप. हायर डोज दॅट इज ग्रेटर रिस्पॉन्स अप टू मॅक्झिमम इफेक्ट. ठीक आहे, तर स्टडीड युजिंग डोज रिस्पॉन्स कर्व्स. हे डोज रिस्पॉन्स कर्व जे असते त्याच्या युजिंग आपण नाही का डोज रिस्पॉन्स रिलेशनशिप स्टडी करत असतो. त्यानंतर बघा इथे फार्माकोकायनेटिक्स बॉडी डज टू ड्रग आणि फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे ड्रग डज टू बॉडी, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, इथं आपण आता बघा फार्माकोडायनॅमिक्स आपण संपवलेलं आहे, फार्माकोकायनेटिक्स आपण पासलेलं आहे. त्यानंतर आता आपण एक नवीन ब्रांच फार्माकोलॉजीची जी आहे टॉक्झिकोलॉजी म्हणजे कोणताही ड्रग केमिकल्स असते जे आपण घेत आहोत त्याचे साईड इफेक्ट्स ते वेगळे होते. ठीक आहे, त्याचे टॉक्झिक इफेक्ट आपल्याला प्रोड्यूस होते ड्रग किंवा केमिकल्समध्ये, त्याची जी स्टडी करत असतो दॅट इज टॉक्झिकोलॉजी. टॉक्झिकोलॉजी इज अ ब्रांच ऑफ मेडिकल सायन्स that deals with study of toxic effect of drugs and chemicals with special emphasis on detection. एक तर टॉक्झिक इफेक्ट डिटेक्ट करणं, त्यासोबत जर प्रिव्हेंट करता येत असेल तर प्रिव्हेंशन, आणि ट्रीटमेंट ऑफ पॉइझनिंग, जर पॉइझनिंग झाली तर काय ट्रीटमेंट आहे, हे सर्व गोष्टी जे स्टडी करतो आपण दॅट इज टॉक्झिकोलॉजी. ठीक आहे, फादर ऑफ मॉडर्न टॉक्झिकोलॉजी हे पण आपल्याला येऊ शकते, इम्पॉर्टंट आहे, मॅथ्यू ओरफिला. ओके, यांनी काय केलं तर फॉरेन टॉक्झिकोलॉजी ॲडव्हान्स अँड सायंटिफिक ॲनालिसिस ऑफ पॉइझन यांनी हे स्टडी केली, म्हणून त्यांना फादर ऑफ मॉडर्न टॉक्झिकोलॉजी म्हणतात. आता बघा टॉक्झिक सबस्टन्स पाथवे. आता पाथवे काय असते तर पहिले तर ॲब्झॉर्प्शन होते, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन होते ब्लड आणि लिम्फ थ्रू, त्यानंतर स्टोरेज इन टिश्यूमध्ये काय होते तर हे टॉक्झिक इफेक्ट जे असते टॉक्झिक मेटाबॉलाइट जे असते स्टोअर होतं. त्यानंतर त्याचं मेटाबॉलिझम इलिमिनेशन थ्रू किडनी. ठीक आहे, तर एलिमिनेशन कशातून होते तर एलिमिनेशन जे आहे तर युरिन, फिसेस आणि एक्सपॅडियर यामधून काय होते तर युरिन, फिसेस आणि एक्सपॅडियरमधून त्यांचं एलिमिनेशन होते. आता हे टॉक्झिक सबस्टन्स जे आहे हे स्टोरेज इन टिश्यू होते तेव्हा हे टॉक्झिक सबस्टन्स असते. जर आपण असं काही करू त्याचं मेटाबॉलिझम फास्ट होऊन जाईल, एलिमिनेशन होऊन जाईल, तर आपण हे टॉक्झिक इफेक्ट काय करतो तर प्रिव्हेंट करत असतो. तर हे प्रिव्हेंशनवर बेस असतात. हे सर्व आपण जे स्टडी करतो हे टॉक्झिकोलॉजीमध्ये स्टडी करत असतो. ओके, टॉक्झिकोलॉजी हे लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, टॉक्झिकोलॉजी प्लेज व्हायटल रोल इन प्रोटेक्टिंग ह्युमन हेल्थ, आयडेंटिफाय करणं, प्रिव्हेंशन करणं आणि ट्रीटमेंट ऑफ टॉक्झिक एक्सपोजर. हे टॉक्झिकोलॉजी खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे.
ओके. त्यानंतर आता एक नेक्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट टू दॅट इज बायोबिलिटी. यावर पण आपल्याला क्वेश्चन्स बघायला मिळतात. बायोबिलिटी रेफर्स टू रेट अँड एक्सटेंट ऑफ अ ड्रग. एक्सटेंट म्हणजे काय असते तर अमाऊंट, आणि रेट म्हणजे काय असते तर स्पीड. म्हणजे किती अमाऊंट आणि किती स्पीडमध्ये ॲक्टिव्ह मॉइटीचं ड्रग किंवा मेटाबोलाइट एंटर द सिस्टेमिक सर्क्युलेशन. सिस्टेमिक सर्क्युलेशन म्हणजे काय असते ब्लड. ओके. ब्लड फ्लो जे असते बॉडीमध्ये ते सिस्टेमिक सर्क्युलेशन असते. किती अमाऊंट आणि किती स्पीडनं ॲक्टिव्ह मॉइटी जे आहे हे सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये पोहोचते, रिचेस ॲट द साईट ऑफ ॲक्शन. साईट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनपासून साईट ऑफ ॲक्शनपर्यंत रेट अँड एक्सटेंट, किती रेट अँड एक्सटेंटनं ड्रग पोचते सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये, त्या स्टडीला आपण काय म्हणत असतो बायोअवेबिलिटी. बघा, बायोअवेबिलिटीमध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट्स. असं जर विचारलं 100% बायोअवेबिलिटी तर आय व्ही ॲडमिनिस्ट्रेशन. आय व्ही ॲडमिनिस्ट्रेशन काहून तर आय व्ही ॲडमिनिस्ट्रेशन डायरेक्टली आपण ब्लडमध्ये इंजेक्ट करतो. ना कुठं फर्स्ट पास मेटाबॉलिझम, ना काही ड्रगचा एक्स्ट्रा एलिमिनेशन वगैरे किंवा मेटाबॉलिझम होत नाही. ओके. डायरेक्टली ब्लडमध्ये पोचते, पूर्ण बॉडीमध्ये पोचून जाते आणि विदिन अ सेकंड्स काय असते तर इम्पॅक्ट आपल्याला भेटतो, इफेक्ट आपल्याला भेटतो. ठीक आहे. तर आय व्ही रूट जे आहे हे 100% बायोअवेबिलिटी देते. म्हणून जसं आपण ब्लडमध्ये टाकतो आय व्ही रूटनं, तर ब्लडमध्ये जेव्हा जाते तर आय व्ही रूट जे असते हे हमेशा स्टेरिलाइज असले पाहिजे आणि फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरियापासून असले पाहिजे. सो त्यानंतर ओरल ॲडमिनिस्ट्रेशन. ओरल ॲडमिनिस्ट्रेशन जे असते लेस दॅन 100% बायोअवेबिलिटी देते, कारण की ओरल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपण ॲडमिनिस्टर करतो, ओरली घेतो. त्यानंतर स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, आणि जे स्मॉल इंटेस्टाईनमधून ॲब्झॉर्ब झालं की ती कुठं पोचते लिव्हरमध्ये, तिथं होते त्याचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम. इथंच आपली बायोअवेबिलिटी काय होते कमी होऊन जाते. तर लेस दॅन 100% काय असते तर ओरल. ठीक आहे. आणि जर आपल्याला म्हणजे आपल्याला एका सिक्वेन्समध्ये जर विचारलं तर आय व्ही याचं फर्स्ट पास याचं बायोअवेबिलिटी ग्रेटर असते दॅन कोणचं असते इनहेलेशनल. ओके. इनहेलेशन रूट जे असते ते, आणि त्याच्यानंतर ओरल. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता हे बायोअवेबिलिटी जे असते मेजर करण्यासाठी एरिया अंडर कर्व्ह असते. इथं बघा, इथे आपल्याला नाही का ग्राफ बघायला मिळते. एरिया अंडर कर्व्ह काय असते तर बघा, इथं आपल्याला ग्राफ बघायला मिळते. हे आहे ओरल ॲडमिनिस्ट्रेशनचा ग्राफ. तर इथं जे एरिया आहे हे ग्रीन कलरमध्ये, हे एरिया छोटा आहे, आणि हे आहे आय व्ही ॲडमिनिस्ट्रेशनचा. तर याचा एरिया मोठा आहे, तर एरिया अंडर कर्व्ह जास्त आहे म्हणून 100% बायोअवेबिलिटी याची आहे, आणि ओरलची लेस दॅन 100% बायोअवेबिलिटी आहे. तर या एरिया अंडर कर्व्हमधून आपण बायोअवेबिलिटी स्टडी करतो. ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला काय असते, एफ इज इक्वल टू AUC ओरल अपॉन AUC आय व्ही. ठीक आहे. वेअर एफ इज इक्वल टू बायोअवेबिलिटी अँड AUC इज द एरिया अंडर कर्व्ह ऑफ ओरल अपॉन एरिया अंडर कर्व्ह ऑफ आय व्ही. ठीक आहे. हे वाला फॉर्म्युला लक्षात ठेवा, आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन पण येऊ शकतो. ग्रेटर द AUC ग्रेटर इज द बायोअवेबिलिटी. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ग्रेटर इज द AUC ग्रेटर इज द बायोअवेबिलिटी. ठीक आहे. अशाच प्रकारे आपण बायोअवेबिलिटी पण कंप्लीट केलं. त्याचा कन्सेप्ट आपण समजून घेतला. तर बायोअवेबिलिटी म्हणजे रेट अँड एक्सटेंट. ओके. त्यानंतर नेक्स्ट येऊन जाऊ, तर काही असे फॅक्टर्स असतात जे बायोअवेबिलिटीला अफेक्ट करत असतात वेगवेगळ्या ड्रग्सचे. तर यात बघा, एक असते फिजिकल प्रॉपर्टीज ड्रगची. हायड्रोफोबिसिटी काय आहे, PKA, सोल्युबिलिटी. ड्रग जास्त सोल्युबल असेल लवकर बायोअवेबिलिटी देईल, आहे की नाही. लिपोफिलिसिटी, हे सर्व गोष्टी नाही का फिजिकल प्रॉपर्टीज जे असते हे ड्रगच्या, हे सर्व इम्पॉर्टंट असते कशासाठी बायोअवेबिलिटीसाठी. त्यानंतर ड्रग फॉर्म्युलेशन जर तुम्ही इमिडिएट रिलीज केला तर इमिडिएट बायोअवेबिलिटी येईल. एक्झिपियंट कोणची यूज करते त्याच्यावर डिपेंड करते. मॅन्युफॅक्चरिंग मेथड्स काय असते त्यावर पण डिपेंड करतात. त्याच्यानंतर मॉडिफाईड रिलीज, एक्सटेंडेड रिलीज, सस्टेन रिलीज केलं तर एकदम स्लो बायोअवेबिलिटी, कारण की एकदम सस्टेन करून जाईल, आहे की नाही. यावर पण बायोअवेबिलिटी डिपेंड करते. फेड किंवा फास्टेड स्टेटमध्ये काय आहे तर प्रेझेन्स ऑफ फूड जे असते ते ॲब्झॉर्प्शन अफेक्ट करते. ठीक आहे. काही ड्रग असे असतात जे नाही का खाली पेट नाही का खूप जास्त लवकर ॲब्झॉर्ब होतात, आणि खूप ॲब्झॉर्ब लवकर झाले तर बायोअवेबिलिटी पण जास्त असते, लवकर असते. ठीक आहे. तर यावर पण हे स्टेट डिपेंड करतात. ठीक आहे. त्यानंतर गॅस्ट्रिक एम्प्टिंग रेट, स्टमकमधून किती लवकर जे आपलं ड्रग आहे ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पोचतो त्यावर पण डिपेंड करते बायोअवेबिलिटी. त्यानंतर सर्कॅडियन डिफरन्सेस, डे आणि नाईट. काही ड्रग असे असतात जे नाईटमध्ये जास्त ॲब्झॉर्ब होतात आणि लवकर बायोअवेबिलिटी देतात, आणि काही ड्रग डेमध्ये असतात, तर त्यावर पण डिपेंड करते. त्यानंतर ड्रग फूड इंटरॅक्शन. ठीक आहे. ड्रग आणि फूडचं काही इंटरॅक्शन होत असेल त्यावर पण बायोअवेबिलिटी कमी जास्त होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर हेल्थ ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक. आपली जे गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक आहे त्यात काही डिसीजेस असले, इंटेस्टायनल डिसीज वगैरे, तर आपली बायोअवेबिलिटी कमी होईल, त्यावर पण हे डिपेंड करते. त्यानंतर डिसीज स्टेट,
जर हेपॅटिक फेल्युअर म्हणजे लिव्हर आणि लिनर म्हणजे एक्सक्रिशनसाठी किडनी यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर बायोअवेलेबिलिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो, कमी जास्त होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर इंडिव्हिज्युअल व्हॅरिएशन जसं की एज, जेनेटिक्स, इंडोर हेपॅटिक सर्क्युलेशन, डाईट, जेंडर यावर पण बायोअवेलेबिलिटी डिपेंड करते. ट्रान्सपोर्टर जसं की पी ग्लायकोप्रोटीन, आता काही ड्रग असे असतात ज्यांना नाही का ट्रान्सपोर्टरची गरज पडत असते पी ग्लायकोप्रोटीन, त्यावर त्याची बायोअवेलेबिलिटी कमी जास्त होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर एन्झाईम इंडक्शन. एन्झाईम इंडक्शन म्हणजे काय असते तर मायक्रोझोमल एन्झाईम. आता लिव्हरमध्ये काही मायक्रोझोमल एन्झाईम असते, तर ती मायक्रोझोमल एन्झाईमचं काम काय असते मेटाबॉलाइज करणं. आता असे ड्रग जे त्या एन्झाईमला नाही का एकदम 100% ॲक्टिव्ह करून टाकल, त्यांचं वर्क जास्त होऊन जाईल, डबल न त्यांनी वर्क करल, मेटाबॉलाइज करल, तर बायोअवेलेबिलिटी काय होऊन जाते कमी. आणि असे ड्रग जे त्या एन्झाईम्सला इनिबिट करतात त्याला आपण काय म्हणतो एन्झाईम इनिबिटर्स. ठीक आहे. जसं की ग्रेपफ्रूट ज्यूस असते, तर ते काय करतात एन्झाईम्सच कमी झाले तर ड्रग तुटणार का मेटाबॉलाइज होणार का नाही, तर मग ड्रग नाही का लंबे समय तक आपल्या ब्लडमध्ये राहणार आहे, मग जास्त वेळपर्यंत ब्लडमध्ये राहणार आहे तर आपला इफेक्ट पण जास्त येईल, बायोअवेलेबिलिटी इन्क्रीज होईल, हे लक्षात ठेवायचं. मायक्रोझोमल एन्ड्युसर जर असला तर बायोअवेलेबिलिटी कमी होते, मायक्रोझोमल इनिबिटर जर असला तर बायोअवेलेबिलिटी इन्क्रीज होते. तर नेक्स्ट आपला टॉपिक आहे ड्रग. तर ड्रगबद्दल आपण समजू. ड्रग काय असते, केमिकल एंटिटी असते. ड्रग इज अ केमिकल. ड्रग इज अ केमिकल. ओके. ड्रग काय आहे, केमिकल आहे. दॅट इज यूज टू, कशासाठी यूज होते ते एक तर डायग्नोसिस करण्यासाठी, मिटिगेट करण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी, ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा क्युअर करण्यासाठी. ठीक आहे. तर काय काय आहे, डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, क्युअर ऑफ डिसीज. ओके. तर हे सर्व करण्यासाठी जे आपण यूज करत असतो केमिकल, दॅट इज कॉल्ड ॲज ड्रग. मग ट्रीटमेंट आणि क्युअर ऑफ डिसीजमध्ये काय डिफरन्स आहे तर बघा, ट्रीटमेंटमध्ये आपण असे डिसीज असतात जसं की एड्स, कॅन्सर, हायपरटेन्शन, डायबिटीज, यामध्ये आपण एकदम कम्प्लिटली त्याला इरेडिकेट म्हणजे क्युअर नाही करू शकत. आपण तिथं सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट करत असतो, जे पण सिम्प्टम्स येतात त्याचा आपण ट्रीटमेंट करतो, दॅट इज सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आपण करत असतो. ठीक आहे. तर त्याला काय म्हणत असतो ट्रीटमेंट. आणि क्युअर ऑफ डिसीज म्हणजे काय असते तर कम्प्लीट इरेडिकेशन म्हणजे पूर्णपणे डिसीजला खतम करणे, दॅट इज कॉल्ड ॲज क्युअर ऑफ डिसीज. कॅन्सर जर पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला माहिती झाला तर आपण त्याला क्युअर करू शकतो, कम्प्लीट इरेडिकेट करू शकतो. ठीक आहे. तर हे डिफरन्स काय आहे क्युअर आणि ट्रीटमेंटमध्ये, हे लक्षात ठेवा. ड्रग काय आहे, केमिकल आहे, अदर सबस्टन्स आहे किंवा अदर सबस्टन्स असू शकते जे फिजिओलॉजिकल इफेक्ट काय करते प्रोड्यूस करते when ingested or otherwise introduced in the body. ठीक आहे. फिजिओलॉजिकल अँड पॅथॉलॉजिकल स्टेट जे असते इंडिव्हिज्युअलचे ते डिफर करते, चेंज करते, दॅट इज कॉल्ड ॲज ड्रग. ओके. एक तर तुम्ही ॲडमिनिस्टर करू शकता किंवा मग अप्लाय करू शकता ऑन द बॉडी, दॅट इज कॉल्ड ॲज ड्रग. आता बघा, ड्रग कशाला म्हणते, ड्रग फक्त क्युअर ऑफ डिसीज किंवा ट्रीटमेंट ऑफ डिसीजच आहे का, नाही. तर बघा, आता एखादा फिमेल आहे, फिमेल नाही का प्रेग्नेंट झाली, तर प्रेग्नेंटसाठी ती समजा तिला नाही व्हायचं तर ती कॉन्ट्रासेप्टिव्ह वगैरे घेते, तर ते कॉन्ट्रासेप्टिव्ह वगैरे घेते तर ते पण ड्रग झाले का, तर प्रेग्नेन्सी म्हणजे कोणची डिसीज झाली का, नाही. तर त्यासाठी पण ती ड्रग घेता येतं, ते ड्रग्स म्हणू शकतो का आपण, तर मग ती डिसीज झाली का, नाही. तर या कंटेक्स्टमध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्यांना हे लक्षात आलं की फक्त डिसीजचं क्युअर करणंच म्हणजे ड्रग नाही, तर त्यांनी एक नवीन डेफिनेशन अशी बनवली की बघा, लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे पेन पेपर असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. ड्रगची डेफिनेशन अशी दिली की एक केमिकल एंटिटी दॅट ऑन ॲडमिनिस्ट्रेशन ऑर अप्लाइंग ऑन अ बॉडी कॉजेस चेंज ऑर मॉडिफाय physiological and pathological state of a body and that is for beneficiary of a patient or a person. Beneficiary of a patient or a person हे खूप इम्पॉर्टंट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ड्रग. तर हे ड्रगची डेफिनेशन दिली. ठीक आहे. अल्कोहोल, ओपियम, कॅनॅबिस हे कशासाठी यूज होतं बघा, अल्कोहोल वगैरे जे आहे क्लिनिंगसाठी यूज होते, ओपियम, कॅनॅबिस कॅन्सरचं पेन वगैरे कमी करण्यासाठी ॲज अ पेन किलर म्हणून यूज करू शकतो, तर ते बेनिफिशियरी ऑफ पेशंट झालं, मग ते ड्रग बनतो. आणि जर ते अब्यूजसाठी यूज होत आहे, ॲडिक्टिव्हनेससाठी यूज होत आहे, तर मग ते कशाच्या कोणत्या ह्याच्यात येते, इलिसिट ड्रग. इलिसिट ड्रगमध्ये ती त्या कॅटेगरीमध्ये येते. ओके. ठीक आहे. आता तुम्हाला ड्रग तर माहिती झालं असेल, ड्रग क्लिअर झालं असेल ड्रग काय आहे तर. त्यानंतर त्याचे सोर्सेस आपण बघू. प्लॅन्ट सोर्स, ॲनिमल सोर्स, मिनरल्समधून पण ड्रग्स आपल्याला भेटले आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्समधून पण भेटलेले आणि ह्युमनमधून पण भेटलेले आहे. प्लांट्समधून एक्झाम्पल जर तुम्हाला पाहिजे असेल तर ॲट्रोपिन घेऊ शकता, मॉर्फिन घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझमपासून पेनिसिलिन, सेफॅलोस्पोरिन, तर हे त्याचे एक्झाम्पल. सिंथेटिक सोर्सेस म्हणजे काय असते, केमिकल सिंथेसिस. सायंटिस्ट जे असते ते केमिकली सिंथेसिस करत असतात, व्हेरियस रिएक्शन करून ते बनवत असतात. ते आपण सेल कल्चर टेक्निक्सनं होते. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीनं आपण बनवलेलं आहे, जसं की इन्सुलिन, त्याला आपण ह्युमिलिन म्हणतो, हे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीनं आपण बनवलं आहे. हायब्रिडोमा टेक्नॉलॉजी आहे, त्यात पण मोनोक्लोनल अँटीबॉडीज आजकाल बनत असतात.
तर ते पण ड्रगमध्ये येऊ शकतं. ठीक आहे. ड्रग्स कॅन बी डिराइव्ड फ्रॉम नॅचरल सोर्सेस ऑर प्रिपेअर्ड सिंथेटिकली. ठीक आहे. हे झालं ड्रग आणि ड्रगचे सोर्सेस. ओके. इम्पॉर्टंट वन लाइनर जे आपण या लेक्चर्समध्ये बघितले, जसं की फादर ऑफ मॉडर्न फार्माकोलॉजी ओशवाल्ड सिमिडबर्ग, फादर ऑफ मॉडर्न टॉक्सिकोलॉजी मॅथ्यू ऑर्फिला, त्यानंतर फार्माकोकायनेटिक्सला ADME, फार्माकोडायनॅमिक्सला व्हॉट डज ड्रग डज टू बॉडी आणि फार्माकोकायनेटिक्स व्हॉट बॉडी डज टू ड्रग. IV बायोबिलिटी म्हणजे 100% असते. बायोबिलिटी कशाने मेजर करते? एरिया अंडर कव्हर, ग्रेपफ्रूट ज्यूस, CYP3A4 इनिबिटर. CYP3A4 काय आहे? मायक्रोझोमल एन्झाईम इनिबिटर. ठीक आहे. त्यानंतर फिनोबार्बिटल एन्झाईम इंड्युसर. ओके. त्यानंतर फार्माकोलॉजी इज द स्टडी ऑफ ड्रग्स. ठीक आहे. अशाच तरी आपण बघा आज कंप्लीट केलं आपलं लेक्चर. तुम्ही नोट्स बनवले असतील किंवा मग स्लाईडचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, तुम्हाला काम येईल. याचा आता पार्ट 2 आणि याचे समोरचे लेक्चर्स आपण डेली घेणार आहोत. हे पार्ट 1 होतं. असे विद्यार्थी जे DHS साठी प्रिपेअर करतात त्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.